विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघत आहोत महाराष्ट्राचा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास। आता हे बुक बघून घ्या, कारण वारंवार विचारणा होत असते की खरंच हे बुक आहेत का। हे समाधान महाजन सरांचं आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास व समाज सुधारक भाग 2 हे समाधान महाजन सरांचं बुक आहे। आपण तेच बघत आहोत, तेच रीड करत आहोत। तर त्यातील तिसरं प्रकरण आहे। याआधी 2 प्रकरणाचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे, तर आता हे तिसरं प्रकरण आहे, तर ते आपण बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, कारण एक सबस्क्रिप्शन हेच माझं मोटिवेशन आहे आणि तुमचा एक व्हिडिओला लाईक आणि एक शेअर हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं मोलाचं आहे। बघा, एक चॅनलला एक सबस्क्रिप्शन मिळाल्यामुळे माझा फायदा होत असेल आणि माझ्या व्हिडिओज बनवल्यामुळे तुमचा फायदा होत असेल, तर एकमेकांना घेण्या देण्याने जर एकमेकांचा फायदा होत असेल तर का बरं आपण ही गोष्ट करायची नाही। तर प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्ञान दिल्याने वाढत आहे, त्यामुळे ज्ञानाचा प्रसार करा। ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या नाही तर तिसरं प्रकरण आहे। तर ब्रिटिशकालीन सुधारणा हे आपलं तिसरं प्रकरण आहे, तर ते आपण व्यवस्थित पद्धतीने बघूयात। खूप मोठं टॉपिक आहे, बिलकुल घाबरायचं नाही, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। आता बघूया दळणवळण। दळणवळण म्हटलं की आपल्याला काय काय लक्षात येतं, रस्ते, रेल्वे, या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात येतात। तर ते कशा पद्धतीचं तयार झालं, कशा पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी घडल्या, दळणवळणच कशाला म्हटलं जातं, ह्या सर्व गोष्टी आपण डिटेल्समध्ये आता वाचून घेऊयात। बघा, सुरुवातीला इंग्रज सरकारने रस्ते बांधण्याचे कार्य मिलिटरी बोर्डकडे सोपवले होते। डलहौसीच्या काळात रस्त्याच्या कामाला गती आली। कधी? डलहौसीच्या काळात 1854 साली त्याने सार्वजनिक बांधकाम खात्याची PWD स्थापना केली। मुंबई पुणे रस्ता बांधण्याचे काम 1803 मध्ये सुरू झाले होते, पण पेशव्यांनी त्यास मज्जाव केला होता। या कामाला 1819 मध्ये पुन्हा सुरुवात झाली व जॉन मलकमच्या काळात 1830 मध्ये हा रस्ता पूर्ण झाला। त्यामुळे 2 शहरात प्रथमच बैलगाडीने थेट प्रवास करणे शक्य झाले। गव्हर्नर सर जॉन मलकम व बार्टर फ्रियर अशा वरिष्ठ इंग्रज अधिकाऱ्यांनी या रस्त्याचे उद्घाटन केले होते। 10 नोव्हेंबर 1830 या रस्त्याने 10 नोव्हेंबर 1830 मध्ये या रस्त्याने 1832 मध्ये पहिला टपाल गाडी मुंबई ते पुणे सुरू झाला। कधी? टपाल गाडी होती तर 1832 मध्ये। 1836 मध्ये पुणे ते सोलापूर रस्ता बांधून पूर्ण झाला। पुण्यापासून नगर, इंदापूर, सातारा व जुन्नर पर्यंतचे रस्ते 1850च्या सुमारास बांधण्यात आले। सुरत हे व्यापारी शहर होते, तेथून खानदेशातील शिरपूर, शहादा, यावल, सावदा, रावेर मार्गे बऱ्हाणपूर पर्यंत चांगला व्यापारी मार्ग बांधण्यात आला। बादशाह शहाजहानच्या काळापासून असलेला आग्रा रोड महाराष्ट्रातील धुळे, मालेगाव, नाशिक व भिवंडी पर्यंत होता। ब्रिटिशांनी त्यात सुधारणा करून तो मुंबईपर्यंत आणला। अमळनेर ते धुळघाट, पारोळा, बऱ्हाणपूर, भडगाव, पाचोरा, अजिंठा हे मार्ग देखील बैलगाडीसाठी चांगले करण्यात आले होते। 1857च्या उठावाच्या अनुभवानंतर रस्त्याच्या कामाला गती आली। मुंबई आग्रा, मुंबई पुणे सातारा व पुणे अहमदनगर हे रस्ते सर्वात आधी बांधले गेले। 1876 ते 77च्या दुष्काळानंतर दुष्काळ निवारण्याचा एक उपाय म्हणून रस्ते बांधण्याच्या कार्यक्रमाला महत्त्व देण्यात आले। नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षाची रस्ता सुधार योजना सादर केली। आता बघूयात रेल्वे। इंग्लंडमध्ये सप्टेंबर 1830 मध्ये झालेल्या लिव्हरपूल ते मँचेस्टर रेल्वे मार्गाच्या उद्घाटनाची माहिती नाना शंकर शेट यांच्यापर्यंत पोहोचली। तेव्हापासून त्यांना सारखे वाटत असे की अशा प्रकारचे दळणवळणाचे साधन आपल्या देशातही असणे गरजेचे आहे। 1843च्या सुमारास, बघा PYQ आहे हा, 1843च्या सुमारास नानांनी जमशेदजी जिजीबाई यासारखे काही मित्र, ब्रिटिश बँकर्स, व्यापारी व अधिकाऱ्यांसोबत ग्रेट इंडियन रेल्वे नावाच्या कंपनीची स्थापना मुंबईत केली। नानाच्या या उपक्रमात इंग्लंडमधून नुकतेच आलेले सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती सर थॉमस एरस्किन पेरी, कोण होते ते? पेरी यांनी स्वतःहून भाग घेतल्यामुळे नानांना एक प्रकारे प्रोत्साहन मिळाले। 13 जुलै 1844 रोजी कंपनीने सरकारला प्रस्ताव सादर केला, पण त्यावेळी कंपनीला त्यात फारसा रस नव्हता। 1845 मध्ये गव्हर्नर काउन्सिलचा सदस्य विलोग बी यांच्या अध्यक्षतेखाली एक पाहणी समिती नेमण्यात आली। प्रस्तावित रेल्वेच्या मार्गाची दिशा ठरवण्यासाठी GT क्लार्क नावाच्या निष्णात तज्ञाची नियुक्ती करण्यात आली। तत्काळ त्यांनी कुर्ला ते ठाणे या रेल्वे मार्गाचा तांत्रिक प्लॅन बनवला व त्याला द बॉम्बे ग्रेट ईस्टर्न रेल्वे असे नावही दिले। सायन येथील मिठागरे आणि खारपुटीला हानी न पोहोचवता भारतीय रेल्वेची आखणी केली। त्यात अप आणि डाऊन
अप आणि डाऊन अशा 2 लाईन्स व ताशी 10 मैल वेगाच्या दररोज 2 ट्रेन्सचे आयोजन केले. 1847 मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम ब्राईट यांनी केली. कोणी केली होती? ब्राईट यांनी. PYQ आहे हा. त्याच सुमारास ब्रिटिश भांडवलदारांना बॉम्बेमध्ये भारतात रेल्वे सुरू करण्यासाठी चालू असलेल्या हालचालींची कुणकुण लागली. लागोलग लॉर्ड जे स्टुअर्ट वारली यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश भांडवलदारांनी लंडनमध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेची स्थापना केली. हा सुद्धा PYQ आहे. पेनिन्सुला कोणती? द ग्रेट इंडियन पेनिन्सुला नावाची रेल्वेची स्थापना केली होती. कोणी? ब्रिटिश भांडवलदारांनी. तसेच लंडन स्थित कंपनीची मुंबईत शाखा देखील उघडली. हे सर्व करण्यास कंपनीने आपले प्रतिनिधी म्हणून जॉन चॅपमॅन यांना मुंबईत पाठवले. मुंबईत आल्यावर जॉन चॅपमॅन यांनी नाना शंकर शेट यांची भेट घेतली. नानांकडून सर्व माहिती घेतल्यावर त्यांना समजले की एक महत्त्वाचा व नाविन्यपूर्ण असा प्रकल्प सिद्धीस नेण्यास 2 कंपन्या लंडन आणि मुंबई कार्यरत आहेत. दोन्हीकडच्या लोकांना एका छत्राखाली आणावे असे त्यांचे मत बनले. इकडे नानांचीही अशीच मनोधरणा होती. लंडन व मुंबई अशा दोन्ही ठिकाणी भारतात रेल्वे सुरू करण्याच्या उत्साही हालचाली पाहून कंपनीच्या कोर्ट ऑफ डायरेक्टर्सचे मत परिवर्तन घडून आले. त्यांनी अखेर जुलै 1848 मध्ये मुंबई ते कल्याण हा 35 किलोमीटरचा रेल्वे मार्ग टाकण्याची अनुमती दिली. योगायोगाने याच काळात इंग्लंडमध्ये रेल्वे बोर्डाची सदस्य असलेला लॉर्ड डलहाउसी पुढे गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आलेला होता. त्याच्या काळात लोहमार्ग तयार करण्याचे कंत्राट ब्रिटिश कंपन्यांना देण्यात आले. ही निश्चित नफ्याची योजना 1865 पर्यंत चालली. नंतर सरकारने हे काम स्वतः हाती घेतले. एकूण भांडवलपैकी 35 लाख कंपनीचे व 15 लाख मुंबईचे असे ठरले. नाना शंकर शेट यांच्या नेतृत्वात 1.5 महिन्यात 15 लाख रुपये जमा झाले व लागलीच कामास सुरुवात झाली. फेब्रुवारी 1850 मध्ये प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी इंजिनियर्स व इतर स्टाफचे इंग्लंडहून मुंबईत आगमन झाले. त्यांच्या कचेरीसाठी नानांनी गिरगावाती शंकरवाडी ते स्वतःच्या बंगल्याच्या आवारात जागा दिली. 31 ऑक्टोबर 1850 रोजी सायन येथे ठाण्यापर्यंत रेल्वे रूळ टाकण्याचे काम प्रत्यक्ष सुरू झाले. इंजिनियर जेम्स प्रोवेस आणि त्याच्या सहकार्याने 21 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग टाकण्याचे काम लया पेलले. शनिवारी 16 एप्रिल 1853 रोजी ठीक 3:30 वाजता बोरी बंदरहून मुंबई ठाण्यासाठी देशाचीच नव्हे तर आशिया खंडाची पहिली ट्रेन धावली. हा PYQ आहे. वारंवार विचारला जातो त्यामुळे हा हायलाइट केलेला आहे. या ट्रेनला 14 डब्बे, 3 लोकोमोटिव्ह इंजिन्स व 400 निमंत्रित व्यक्ती होत्या. खास करून फुलांनी शृंगारलेल्या कंपार्टमेंटमध्ये लेडी फोल्कलँड समवेत नाना शंकर शेट व जमशेदजी जिजीबाई होते. वाफेवर चालणाऱ्या या रेल्वेस मुंबई ते ठाणे हे 20 मैलाचे अंतर पार करण्यास 55 मिनिटे लागली. 1 मे 1854 रोजी ठाणे ते कल्याण हा रेल्वे मार्ग सुरू झाला. ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनीचे पहिले भारतीय डायरेक्टर म्हणून व देशात व आशिया खंडात रेल्वेचे पर्व सुरू करण्यास नाना शंकर शेट यांनी घेतलेल्या परिश्रमास अभिवादन म्हणून रेल्वेने नाना शंकर शेट यांना कायमस्वरूपी प्रवासी करण्यासाठी सोन्याचा पास दिला होता. आता बघूयात तिथे महत्त्वाचे डेट्स दिले आहेत त्या परत एकदा वाचून घेऊया. 16 एप्रिल 1853 मध्ये मुंबई ते ठाणे ती धावली होती. 1857 मध्ये रेल्वे मंडळाची स्थापना झाली होती. 1858 मध्ये पुणे ते खंडाळा, 1861 मध्ये मुंबई ते नाशिक, 1868 मध्ये बोरघाटचे काम सुरू, 1878 मध्ये मनमाड ते दौंड काम पूर्ण, 1880 मध्ये बोर व खंडाळा घाटाची कामे पूर्ण झाली. 1905 मध्ये रेल्वे बोर्डाची स्थापना झाली. 1905 मध्ये बोर्डाची स्थापना झाली रेल्वे बोर्डाची. आता कंटिन्यू करूया. GIP कंपनीच्या यशानंतर बॉम्बे बरोडा अँड सेंट्रल इंडिया कंपनी BBCI 1855 मध्ये इंग्लंडमध्ये स्थापन झाली. त्यासाठी 2 जुलै 1855 रोजी पार्लमेंटचा कायदा पास झाला. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी सोबत झालेल्या करारानुसार प्रथम सुरत पासून बडोदा व अहमदाबाद पर्यंतचा रेल्वे मार्गाचे काम सुरू झाले. महाराष्ट्रात 1857 मध्ये मुंबई सरकारने लोहमार्गाची उभारणी व जमीन संपादन यासाठी ले प्रेस्कोट यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली. मुंबई ते कोलकाता 1870 मध्ये जोडण्यात आले. 1871 मध्ये मुंबईचा मद्रास सोबत थेट रेल्वे संपर्क प्रस्थापित झाला. 1880 पर्यंत सोलापूर, नागपूर ही केंद्रे मुंबई सोबत जोडली गेली होती. 1861 पर्यंत रेल्वे थळघाटाच्या पायथ्याशी असलेल्या कसारा घाटापर्यंत पोहोचली. त्यानंतर घाटाचे काम सुरू होऊन जानेवारी 1865 पर्यंत घाट सुरू देखील झाला. थळघाटाचे काम सुरू असतानाच इगतपुरीच्या
इगतपुरीच्या पुढचे काम देखील सुरू झाले होते. त्यामुळे 1862 पर्यंत खानदेशातील जळगाव येथे रेल्वे पोहोचली. भुसावळ जंक्शन येथे 1863 पर्यंत पोहोचली. याचा अर्थ थड कसारा घाटापूर्वीच रेल्वेने खानदेश पादाक्रांत केला होता. 1865 मध्ये रेल्वेपर्यंत तापी नदी पार करून बऱ्हाणपूर येथे पोहोचली. त्याच वर्षी थळघाट हे कसारा पूर्ण झाल्यामुळे मुंबई ते बऱ्हाणपूर प्रवास करणे शक्य झाले. तोच मार्ग पुढे 8 मार्च 1870 रोजी मध्य प्रांतातील जबलपूर येथे पोहोचला. 20 फेब्रुवारी 1867 रोजी रेल्वे नागपूर येथे पोहोचली. इकडे मुंबई पुणे रेल्वे मार्गाचे काम देखील वेगाने सुरू होते. प्रथम कल्याण ते बोरघाटच्या पायथ्याशी असलेल्या पळसदरी पर्यंत रेल्वे वाहतूक 12 मे 1856 रोजी सुरू करण्यात आली. लोणावळा ते पुणे रेल्वे मार्ग 14 जून 1858 रोजी पूर्ण झाला. त्यानंतर बोरघाटाचे काम 21 एप्रिल 1863 रोजी पूर्ण झाले. इकडे गुजरातमधून येत असलेली रेल्वे लाईन प्रथम ग्रँड रोड स्टेशन पर्यंत 28 नोव्हेंबर 1864 रोजी आली. 1864 रोजी आली आणि 1868 रोजी चर्नी रोड गाठले. कोणी चर्नी लिहिलेला आहे, चर्नी रोड गाठले. पुढे मरीन लाईन्स 1869 रोजी व जानेवारी 1870 रोजी कुलाबा स्थानकात रेल्वे पोहोचली. कुलाबा पासून वधवानपर्यंत 1872 साली रेल्वे सेवा सुरू झाली. दौंड पासून नगरचा मार्ग 16 मार्च 1878 रोजी सुरू झाला. तो मुंबई भुसावळ मार्गावरील मनमाड सोबत जोडण्यात आला. बोरीबंदर स्टेशन, व्हीटी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. आता बघूयात, बोरीबंदर हे मुळात जहाजांचे बंदर होते. येथे रेल्वेचे मुख्यालय सुरू झाले. पहिले लाकडी इमारतीचे स्थानक पाडून त्या ठिकाणी इटालियन गॉथिक वास्तुशैलीत वास्तू उभारण्यात आली. या इमारतीचे बांधकाम 18 मे 1878 मध्ये सुरू होऊन मे 1888 मध्ये पूर्ण झाले. त्या काळात या इमारतीला 27 लाख रुपये खर्च करण्यात आला. इंजिनियर FW स्टीव्हन्सन्स यांनी जरी या इमारतीवर महत्त्वाचे काम केले होते तरी देखील त्यांनी रावसाहेब सीताराम खंडेराव व M जनार्दन यांनी महत्त्वाचे सहकार्य केले. इमारतीवरील नक्षीकाम व अलंकरण JJ स्कूल ऑफ आर्ट्सचे डीन ग्रिफिथ्स यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी केले होते. 1887 मध्ये व्हिक्टोरिया राणीची सुवर्ण जयंती झाली होती. त्या वर्षी सरकारने बोरीबंदरला व्हिक्टोरिया टर्मिनस असे नाव दिले. मुख्य इमारतीवर वाघ, सिंह आदी प्राण्यांची शिल्पे व दगडी कोंदणे आहेत. तसेच त्यावर नाना शंकरशेठ, बार्टल फ्रियर, सर जमशेदजी जिजीबाई आणि एल्फिन्स्टन लॉर्ड रे यांचे मुखवटे आहेत. 7.5 फूट व्यासाच्या घड्याळाखाली राणी व्हिक्टोरियाचा 7.5 फूट उंचीचा भव्य पुतळा आहे. ट्राम रेल्वे बघूयात. ट्रेनची ट्राम व्यवस्था भारतात प्रथम 1873 मध्ये कलकत्त्याला सुरू झाली. 1895 साली चेन्नईत प्रथमच इलेक्ट्रिक ट्रामची सुरुवात झाली. मुंबईत 1907 साली पहिली विजेवर चालणारी ट्राम मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून क्राफर्ड मार्केटपर्यंत होती. मुंबईतील ट्राम 31 मार्च 1964 रोजी बंद झाली. नाशिकमध्ये देखील 8 ते 10 किलोमीटर पर्यंत ट्राम चालवली जायची, पण ती सुद्धा सन 1933च्या आसपास बंद करण्यात आली. आता बघूयात जलवाहतूक. 1830 मध्ये वाफेवर चालणाऱ्या जहाजातून मुंबईतून तांबडा समुद्र व भूमध्य सागर या मार्गाने इंग्लंडची जलवाहतूक सुरू झाली. पुढे 1869 मध्ये सुएझ कालवा सुरू झाल्यावर अत्यंत कमी वेळात इंग्लंडला जाणे शक्य झाले. स्थानिक जलवाहतुकीसाठी 1866 मध्ये बॉम्बे कोस्ट अँड रिव्हर स्टीम नेव्हिगेशन कंपनी स्थापन झाली. यामुळे मुंबईतून मांडवा, कारंजा, रेवस, धरमतर व उरणपर्यंत जलमार्गाने प्रवास करणे सोपे झाले. सर जमशेदजी, भ्रामजी, कावसजी, नानाशंकर शेठजी इत्यादी बॉम्बे स्टीम्स नेव्हिगेशन कंपनी स्थापन करून मुंबई ते कराची दरम्यान जहाज वाहतूक सुरू केली. 1870 सालात मुंबईपासून सुएझ मार्गे जिब्राल्टर पर्यंत समुद्रातून थेट केबल टाकण्यात आली. त्यामुळे मुंबईहून ब्रिटनपर्यंत थेट तारा संदेश पाठवण्याची सुविधा उपलब्ध झाली. 1927 मध्ये सिव्हिल एव्हिएशनचे विभाग सुरू केला. JRD टाटा यांच्या टाटा एअरवेज जुहूच्या चौपाटीजवळ ऑक्टोबर 1932 मध्ये बांधलेल्या विमानतळावरून टाटानी 15 ऑक्टोबर 1932 रोजी कराचीपासून मद्रासपर्यंत विमान सेवा सुरू केली. आता बघूयात पाणी पुरवठा व जलसिंचन. पुण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी पेशवे बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यांनी 1750 साली कात्रजचा तलाव बांधला होता. 1855 मध्ये मुंबई सरकारने 2 कोटी रुपयाचे कर्ज, रस्ते, कालवे इत्यादी बांधण्यासाठी उभारले, परंतु हा पैसा वर्मा युद्धासाठी वापरण्यात आला. मुंबईसाठी 1856 मध्ये विहार तलावाचे काम सुरू करण्यात आले. काम 1858 साली पूर्ण झाले. तुळशी तलाव 1879 साली सुरू झाला. 19 नोव्हेंबर 1885 रोजी
तलावाचे काम सुरू झाले. कधी? 19 नोव्हेंबर 1885 रोजी सुरू झाले. त्यासाठी नगरपालिका व काही दानशूर व्यक्तींनी दान दिले होते. 1863 मध्ये पडलेल्या दुष्काळामुळे शासनाने कर्नल काईफ यांच्यावर धरण बांधण्याच्या सर्वेक्षणाचे काम सोपवले. खडकवासला धरणाचे मूळ नाव लेक फाईफ होते. मोठ्या कालव्याचे काम डिसेंबर 1868 मध्ये सुरू केले. खडकवासल्याचे बहुतांश काम 1882 मध्ये पूर्ण झाले. सातारा सांगली परिसरात पहिला कालवा छत्रपती प्रतापसिंह भोसले यांच्या प्रयत्नातून झाला होता. 1868 मध्ये कृष्णा नदीवरील खोडशीच्या कालव्याचे लोकार्पण झाले होते. 1910 मध्ये दोराब टाटांनी टाटा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कंपनीची स्थापना केली. फेब्रुवारी 1911 मध्ये मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड सिडनेहम यांच्या हस्ते लोणावळा धरणाच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पडला. 1913 पर्यंत लोणावळा व वळवण ही धरणे बांधून पूर्ण झाली. शिरवाटा तलावाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर 1915 साली मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन यांच्या हस्ते मुंबईस वीज पुरवठा करण्याचा समारंभ पार पडला. आता बघूयात वृत्तपत्र. खूप जास्त महत्त्वाचा टॉपिक आहे वृत्तपत्र. व्यवस्थित कान लावून ऐका, लक्ष देऊन ऐका. दैनिक म्हणजे दररोज प्रसिद्ध होणारे पत्र. वर्तमानपत्र या अर्थाचे मूळचे इंग्रजी शब्द कोरंटो और क्वारंटी व गॅझेट हे होत. कॉरंट म्हणजे संकलित वर्तमान किंवा वृत्त. त्याही पूर्वीचा शब्द गॅझेट हा असून तो गॅझेट गझा या इटालियन शब्दापासून बनला आहे. भारतात मुद्रकलेची सुरुवात धार्मिक कार्याच्या निमित्ताने झाली. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी त्याची सुरुवात केली. मराठी भाषेतील पहिला ग्रंथ सन 1616 मध्ये साष्टीतील रायतूर या ठिकाणी छापला गेला. या ग्रंथाची भाषा मराठी असली तरी लिपी रोमन होती. भारतात प्रथम येणारा इंग्रज फादर थॉमस स्टीफन्सन यांनी हा ग्रंथ रचला होता. बायबलचे ओवीबद्ध मराठी रूपांतर यात दिले आहे. हे रूपांतर ख्रिस्ताव पुराण या नावाने प्रसिद्ध आहे. यानंतर मुद्रण कलेचा प्रसार मुंबईत आढळतो. मुंबईमध्ये पहिला छापखाना सन 1674च्या आसपास सुरू झाला. डग्लस निकोलसने बॉम्ब गॅझेट प्रेस सुरू केला. बॉम्बे कुरिअर प्रेस 1790 मध्ये सुरू करण्यात आला. मुंबईत पहिले छापील पुस्तक 1793 मध्ये प्रसिद्ध झाले. ते इंग्रजीत होते. भारतात मुद्रणकला आणण्याचा अजून एक प्रयत्न डॅनिश मिशनऱ्यांनी केला. सन 1706च्या सुमारास 2 मिशनरी येथे आल्या. त्यांच्यासाठी युरोपातून एका मुद्रकासह छापखाना पाठवण्यात आला. एका डॅनिश मिशनरीच्या मदतीने तंजावरचे मराठा राजे सरोबजी यांनी एका छापखान्याची स्थापना केली. या छापखान्यात छापलेले 110 ईसापनीती कथांचे एक सचित्र मराठी पुस्तक ब्रिटिश म्युझियम मध्ये आहे. हे ईसापनीतीचे भाषांतर तेथील सेनापती सखन्ना पंडित यांनी केले. येथे छापखान्यात आलेले महाकाव्य कारिकावली व मुक्तावली हे संस्कृत तज्ञ तंजावरच्या ग्रंथसंग्रहालयात आहे. आता बघूया डॉक्टर विल्यम कॅरी. डॉक्टर कॅरी हा 1793 मध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणाऱ्या बॅप्टिस्ट मिशनरी सोसायटीतर्फे भारतात आला. जोड्या लावामध्ये विचारले होते. लॅटिन, हिब्रू, ग्रीक, फ्रेंच, इटालियन व डच इतक्या भाषा याला यायच्या. बापरे, आपल्याला तर कोणती भाषा? फक्त 3च भाषा येतात. भारतात येताना त्याने बंगाली भाषा पण शिकली. नंतर संस्कृत शिकली. डॉक्टर कॅरीने 17 सप्टेंबर 1798 रोजी कलकत्त्याजवळील मदनवाटी येथे छापखाना टाकला. तोच छापखाना नंतर डच वसाहतीत श्रीरामपूर येथे हलवण्यात आला. या ठिकाणी पंचानन व मनोहर लोहार यांच्याशी डॉक्टर कॅरीची ओळख झाली. यांच्या मदतीने कॅरीने बंगाली, नागरी, मोडी, मराठी, उर्दू, गुजराती, कानडी असे अनेक लिपींचे टाईप तयार केले. शक्य तितक्या निरनिराळ्या देशी भाषात बायबलचे भाषांतर छापण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती. त्यांच्या परिश्रमामुळे आशिया खंडातील 30-40 देशी भाषात ख्रिस्ती लोकांच्या पवित्र बायबलचा प्रसार झाला. असा स्मरण लेख त्याच्या थडग्यावर कोरण्यात आला. वैजनाथ नावाच्या एका महाराष्ट्रीयन पंडिताच्या मदतीने बरीच मराठी पुस्तके डॉक्टर कॅरीने छापली. ही पुस्तके मोडी भाषेत होती. मुंबईत छापखाना चालवण्याची पहिली सुरुवात सरकारमार्फत करण्यात आली. जुलै 1824 साली मुंबईत सरकारी लिथो प्रेस निघाली. रॉबर्ट डोवेल या गृहस्थाला लिथो प्रेसचा अधिकारी म्हणून नेमण्यात आले. मिशनरी प्रमाणे आपणही छापखाने काढावे असे भारतीयांना वाटू लागले. गणपत कृष्णाजी नावाच्या व्यक्तीने असा प्रयत्न केला. भारतात मुद्रण कलेचा उदय झाला तेव्हा वर्तमानपत्राचाही उदयाचा प्रत्यक्षपणे पाया घातला गेला. वर्तमानपत्र व मुद्रण कला यांचा संबंध अविभाज्य आहे. 1684 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईत छापखाना सुरू केला. पण जवळपास 100 वर्षे कंपनीच्या प्रदेशात कोणतेही वृत्तपत्र निघाले नाही, कारण त्या माध्यमातून आपला खासगी व्यापार व भ्रष्टाचार लंडनपर्यंत पोहोचला अशी भीती कर्मचाऱ्यांना वाटत होती. भारतात आधुनिक स्वरूपात वर्तमानपत्र सुरू करण्याचा मान बंगालचा आहे. तिथे असा एक
पहिला प्रयत्न विल्यम बोर्स नावाच्या एका डच गृहस्थाने केला. बंगाल गॅझेट व जेम्स ऑगस्टस हिक्की. भारतात पहिले वर्तमानपत्र सुरू करण्याचा मान जेम्स ऑगस्टस हिक्की यांच्याकडे जातो. 29 जानेवारी 1780 रोजी बेंगॉल गॅझेट किंवा कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर या नावाने हिक्कीने हे साप्ताहिक सुरू केले. हिक्कीज गॅझेट या नावाने ते प्रसिद्ध झाले. ते भारतातील पहिले वर्तमानपत्र मानले जाते. देशी भाषेतील पहिले पत्र बंगाली भाषेत निघाले ते म्हणजे बंगाली गॅझेट. 1816 मध्ये गंगाधर भट्टाचार्य या माणसाने ते सुरू केले होते. आता बघूयात महाराष्ट्रातील वर्तमानपत्र. आता बघूयात बॉम्बे सिटी गॅझेटियर मध्ये 1780 मध्ये मुंबईत बॉम्बे हेरल्ड हे पहिले नियतकालिक सुरू झाले असे नमूद केले आहे. मुंबईत मुद्रित झालेले पहिले पुस्तक 1793 सालचे आहे. तत्कालीन मुंबईत कुरिअर प्रेस हा सर्वाधिक महत्वाचा छापखाना होता. काही वर्ष या छापखान्याकडे सरकारी मुद्रण व सरकारी जाहिराती या क्षेत्राची पूर्ण मक्तेदारी होती. लिपीला मराठीत बोलबोध किंवा मोडी तर गुजराती भाषेत शास्त्री किंवा महाजनी लिपी असे संबोधले जात असत. आता बघूयात बॉम्बे गॅझेट 1790 आहे. बघा आता व्यवस्थितपणे, कारण याच्यावर प्रश्न वारंवार विचारले जातात, म्हणजे प्रत्येक वृत्तपत्रावर विचारले जातात. बघा आता बॉम्बे गॅझेट हे साप्ताहिक मिस्टर मॅकलिन यांनी सुरू केले. हे साप्ताहिक दर बुधवारी प्रसिद्ध होत असे. आपल्या पत्राला सरकारी मान्यता मिळावी अशी विनंती सरकारने मान्य केली व हे पत्र पुढे सरकारी पत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे या पत्रात सरकारी सूचना, हुकूम व बंधने, नोटीस, ऑर्डर्स अँड रिझोल्युशन्स प्रसिद्ध करण्याचा संपूर्ण अधिकार देण्यात आला होता. बॉम्बे गॅझेट हे पत्र 1914 पर्यंत म्हणजे सुमारे 125 वर्ष सुरू होते. बापरे. आता बघूयात बॉम्बे कुरिअर नावाचे 1792 सालचे होते ते. 1792 मध्ये ल्यूक ॲशबर्नर नावाच्या गृहस्थाने हे पत्र सुरू केले. गृहस्थानी बघा, या पत्राशी सर जेम्स जिजीबाई व फ्रान्सिस या गृहस्थाचा संबंध होता. हे पत्र मुंबई येथे कुरिअर प्रेसमध्ये छापले जात होते. याचे मुद्रक जोसेफ बर्न हे होते. हे पत्र साप्ताहिक होते. दर शनिवारी त्याचा अंक निघत असे. ते इंग्रजीत होते पण यात देशी भाषातील जाहिराती होत्या. मराठीतील पहिली जाहिरात कुरिअर पत्राच्या 17 जुलै 1802 रोजी अंकात आली होती, जी मोडी लिपीत होती. कुरिअरच्या 9 डिसेंबर 1797 रोजी अंकात मुंबईत प्रथमच सुरू होणाऱ्या घोड्यांच्या रेसविषयी माहिती आढळते. तसेच 16 डिसेंबर 1797च्या अंकात शिवाजी महाराजांनी सुरतेवर केलेल्या स्वाऱ्यांविषयी व त्यावेळी इंग्रजांनी आपल्या वखारीचे केलेल्या रक्षणासंबंधीचा एका वाचकाचा सविस्तर वृत्तांत आढळतो. बॉम्बे गॅझेट व कुरिअर दोन्ही वृत्तपत्रात सरकारचा पाठिंबा मिळाला होता. कुरिअरला मात्र आर्थिक मदतही मिळत होती. ही मदत 1822 पर्यंत म्हणजे सरकारी गॅझेट काढण्याचा निर्णय होईपर्यंत चालू होती. 1846 सालच्या अखेर हे पत्र बॉम्बे टाइम्स मध्ये समाविष्ट करण्यात आले. 1822 मध्ये कुरिअर प्रेसमध्ये पंचोपाख्यान हे पुस्तक छापले गेले. संपूर्णतः मराठीत मुद्रित झालेले हे पहिलेच मराठी पुस्तक आहे. एल्फिन्स्टन या पुस्तकाच्या प्रती तत्कालीन मान्यवर व्यक्तींना भेट म्हणून पाठवल्या होत्या. त्यानंतर विदुर नीती हे दुसरे पुस्तक 1823 साली प्रकाशित झाले. तिसरे पुस्तक 1824 साली सिंहासन बत्तीशी प्रकाशित करण्यात आले. आता बघूयात टाइम्स ऑफ इंडिया. आता हे सुरू आहे ना टाइम्स ऑफ इंडिया. सध्याचे टाइम्स ऑफ इंडिया हे पत्र सन 1838 मध्ये बॉम्बे टाइम्स या नावाने सुरू झाले. मुंबईत काही युरोपियन व्यापाऱ्यांनी एक कंपनी स्थापन करून या पत्राची सुरुवात केली. या कंपनीत सर जमशेदजी जिजीबॉय हे एकच भारतीय गृहस्थ पहिल्यापासून होते. सुरुवातीला बॉम्बे टाइम्स आठवड्यातून 2 दिवस बुधवार व शनिवार निघत असे. 1850 मध्ये बॉम्बे टाइम्सचे दैनिकात रूपांतर झाले. डॉक्टर ब्रेनन हे पहिले संपादक होते. पुढे 1839 मध्ये एल्फिन्स्टन कॉलेजचे प्रोफेसर डॉक्टर हेडरसन यांनी काही महिने या पत्राचे संपादन केले. 1857 सालच्या आसपास मी नाईट संपादक झाले. 1859 साली स्टँडर्ड पत्र बॉम्बे टाइम्स मध्ये समाविष्ट झाले. तसेच 1861 मध्ये टेलिग्राफ व कुरिअर या पत्राचाही बॉम्बे टाइम्स मध्ये विलीनीकरण झाले व त्याचे रूपांतर टाइम्स ऑफ इंडिया झाले. 1861 साली टाइम्सची मालकी नाईट अँड मूल यांच्याकडे गेली. 1889 साली कवेन व आणि केन यांनी हे पत्र विकत घेतले. ते पुढे त्यांच्या हातून बेनेट व कोलमन यांच्याकडे टाइम्सचा ताबा गेला. आता बघूयात मुंबई समाचार 1 जुलै 1822 ते मुंबई. 1812 मध्ये मोमेद फर्दुंजी नावाच्या एका पारशी गृहस्थाने गुजराती छापखाना काढला. समाचार प्रेस असे त्याचे नाव होते. समाचार प्रेसचा मालक फर्दुंजी मर्जबान यानेच पुढे मुंबई समाचार नावाचे देशी भाषेतील पत्र सुरू केले. 1 जुलै 1822 मध्ये गुजराती भाषेतील व मुंबई प्रांतातील देशी भाषेतील पहिले वृत्तपत्र म्हणून याचा उल्लेख करता येतो. मुंबई समाचार 1832 पर्यंत साप्ताहिक होते. मग ते दैनिक करण्यात आले पण एका वर्षात पुन्हा साप्ताहिक करण्यात आले. पुढे सन 1855 मध्ये मुंबई समाचाराचे दैनिकात रूपांतर करण्यात आले. आता बघूयात दर्पण.
दर्पण कधीचं आहे वारंवार विचारतात. 6 जानेवारी 1832 मुंबई. दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले. प्रथम ते पाक्षिक होते, पण 4 मे 1832 रोजी त्यांचे साप्ताहिकात रूपांतर करण्यात आले. दर्पणचा पहिला अंक मॅसेंजर प्रेस नंबर 1 काळबा देवी रोड येथे कावसजी करसेरजी नावाच्या पारशी गृहस्थांनी रघुनाथ हरिश्चंद्राची या नावाच्या गृहस्थाकरिता छापून प्रसिद्ध केले. दर्पणची त्रैमासिक वर्गणी 6 रुपये होती. दर शुक्रवारी दर्पण निघत असे. प्रोत्साहनार्थ सरकारने काही प्रती घ्याव्यात असा अर्ज मुंबई गव्हर्नरकडे केला होता. या अर्जावर रघुनाथ हरिश्चंद्राची, जनार्दन वासुदेवजी व बाळशास्त्री यांच्या सह्या होत्या. दर्पण मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत निघत असे. दोन्ही भाषेतील मजकूर एकच असे. दर्पणची इंग्रजी बाजू बाळशास्त्री सांभाळत. दर्पण सुमारे 8.5 वर्षे चालू 1840 सालच्या आसपास बंद पडले. बाळशास्त्री जांभेकरांनी शिक्षण खात्यातील सरकारी नोकरी सांभाळून दर्पणचे संपादन केले होते. दर्पणच्या अंकातून आसपास राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास सापडतो. उदाहरणार्थ कंपनी सरकारच्या 3 इलाक्यातील जमा खर्चाची यादी, या देशावर रशियांचा हल्ला देण्याचे भय, शहर साफ ठेवण्याकरिता मंडळीची नेमणूक, हिंदू विधवांचा पुनर्विवाह, कोलकाता येथे थिएटरची सुरुवात, राजा राम मोहन राय यांची इंग्लंडमधील कामगिरी. 6 जानेवारी हा बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिन, पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. आता बघूयात मुंबई अखबार. दर्पण इंग्रजी व मराठी दोन्ही भाषेत होते. या दृष्टीने ते निवड मराठी पत्र नव्हते. 100% पहिले मराठी वृत्तपत्र म्हणून मुंबई अखबारचे नाव घेतले जाते. मुंबई अखबारचा पहिला अंक 3 जुलै 1840 रोजी निघाला. हे पत्र युनायटेड सर्व्हिस गॅझेट छापखान्यात सूर्याजी कृष्णाजी हे छापून प्रसिद्ध करायचे. आता बघूया 7वं प्रभाकर. 24 ऑक्टोबर 1841 हे पत्र 24 ऑक्टोबर 1841 रोजी गोविंद विठ्ठल उर्फ भाऊ महाजन कुंटे यांनी सुरू केले. प्रभाकरची वार्षिक वर्गणी 12 रुपये होती. सुरुवातीला हे पत्र गणपत कृष्णाजी यांच्या छापखान्यात छापण्यात येत असे, पण नंतर स्वतःच्याच छापखान्यात काढण्यात येऊ लागले. लोकहितवादींची शतपत्रे प्रथम प्रभाकर मध्येच प्रसिद्ध झाली. तसेच फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास देखील यात लिहिला गेला. इंग्रजी राज्यपद्धतीवर टीका प्रथम प्रभाकर यामध्ये सुरू झाली. भारतातील अनेक वृत्तपत्रातील मजकूर भाषांतरित करून या पत्रात छापले जाई. साताऱ्याच्या प्रतापसिंगचे प्रकरण या पत्राने उचलून धरले. प्रभाकर हे सुमारे 25 वर्ष टिकले. आता बघूयात 8 ज्ञानोदय. जून 1842 अहमदनगर. हे पत्र अहमदनगर येथील अमेरिकन मिशनरींना सुरू केले. पहिला अंक जून 1842 मध्ये निघाला. ज्ञानोदयचे पहिले संपादक रे हेनरी व्हॅलेंटाईन होते. ज्ञानोदय प्रथम मासिक होते. नंतर सन 1845 पासून पाक्षिक स्वरूपात ते निघू लागले. सन 1873 नंतर 12 पाने करण्यात येऊन हे पत्र साप्ताहिक स्वरूपातून निघू लागले. 1842 साली ज्ञानोदय हा वृत्तपत्रातील लेखामधून इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची गरज अधोरेखित केली होती. 1842 PYQ होता बरं तो. पहिले 6 अंक केवळ मराठीत निघाले. नंतर दोन्ही भाषेत येऊ लागले. सन 1867 ते 72 पर्यंत शाहूराव कुकडे यांनी केवळ मराठीत ज्ञानोदय काढला. सुरुवातीला नगर येथे, नंतर काही दिवस मुंबईला व नंतर परत नगर येथे ज्ञानोदयचे स्थलांतरण झाले. ज्ञानोदयचा प्रमुख उद्देश ख्रिस्ती धर्मप्रसार हाच होता. मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान ज्ञानोदयकडे जातो, कारण यात 1842 मध्ये आशिया खंडाचा व 1851 मध्ये युरोपाचा नकाशा छापण्यात आला होता. विजेच्या साहाय्याने बातमी पोहोचवण्याचे यंत्र म्हणजे टेलिग्राफ 1852 मध्ये सुरू झाल्याची माहिती ज्ञानोदयमध्ये छापण्यात आली होती. भारतात प्रथम रेल्वे सुरू झाली, त्याची बातमी ज्ञानोदयमध्ये चाक्या म्हसोबा या शीर्षकांतर्गत छापून आली. कशा? चाक्या म्हसोबा. तसेच सन 1857च्या उठावाच्या बातम्या देखील त्यात छापून आल्या. आता बघूयात 9 पुन्हा ऑब्झर्वर. पुन्हा ऑब्झर्वर बघूया. पुण्यातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र पुन्हा ऑब्झर्वर हे होते. या पत्राचा पहिला अंक 15 मे 1852 रोजी निघाला. पत्राची वार्षिक वर्गणी 15 रुपये होती. या पत्राचा पहिला संपादक चार्ल्स विल्यम ॲलन होता, तर पत्राचे मालक दादाभाई बहिरामजी हे होते. पत्राची कचेरी व छापखाना सर जमशेदजी जिजेबाई यांच्या सिव्हिल लाईन मधील बंगल्यात होता. मित्रोदय बघूयात. पुण्यातील पहिले मराठी वृत्तपत्र 1844च्या आसपास सुरू झाले, पण ते फार काळ टिकले नाही. आता 11वं बघूयात. ज्ञानप्रकाश. 12 फेब्रुवारी 1849 पुणे. 12 फेब्रुवारी 1849 रोजी झाली. कृष्णाजी त्र्यंबक रानडे सुरुवातीला पहिले संपादक होते. ज्ञानप्रकाश सोमवारी निघायचे. ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र 100 वर्षे अधिक काळ चालले. 1853 साली ते द्विसाप्ताहिक होते. 1895 साली अखेरीस राष्ट्रसभा समाचार या नावाचे दैनिक स्वरूपात ज्ञानप्रकाश निघत असे. 15 ऑगस्ट 1904 पासून ते दैनिकाच्या स्वरूपात येऊ लागले. कृष्णाजी रानडे नंतर त्यांचे पुतणे वामन गोविंद रानडे हे ज्ञानप्रकाश चालवू लागले. ज्ञानप्रकाशाचे संपादक म्हणून पुढील काळात बाबा गोखले, दामोदर विद्याधर गोखले, सीताराम चिपळूणकर, नरी
हरी नारायण आपटे, वासुदेव गोविंद आपटे यांची नावे आढळतात. सीताराम केशवराव दामले हेही मदतनीस म्हणून काम करत. भारत सेवक समाजाची स्थापना झाल्यानंतर ज्ञानप्रकाशाच्या व आर्यभूषण छापखान्याच्या भागी हक्क समाजाने विकत घेऊन 1909 पासून वर्तमानपत्र छापखाना आपल्या मालकीचा केला. न्यायमूर्ती रानडेचे अभ्यासपूर्ण लिखाण या पत्रातून प्रसिद्ध होत असे. ज्ञानप्रकाशाच्या सुरुवातीच्या अंकावर सत्य सौख्य ज्ञान असे शब्द असत. नेमस्त राजकारणाचे मुखपत्र म्हणून ज्ञानप्रकाश या वृत्तपत्राने मवाळवादी कालखंडात महत्वाची भूमिका बजावली. काय आहे ते? PYQ आहे बघा. नेमस्त राजकारणाचे मुखपत्र म्हणून ज्ञानप्रकाश या वृत्तपत्राने मवाळवादी कालखंडात महत्वाची भूमिका बजावली. ज्ञानप्रकाशाचे तेव्हाचे संपादक नटेश अप्पाजी द्रविड व मुद्रक हरी नारायण गोखले यांनी लोकमान्य टिळकांच्या 1908 सालच्या खटल्याच्या वेळी न्यायालयावर टीका केल्याच्या त्यांच्यावर बेअब्दीचा खटला भरला. तेव्हा त्यांना माफी मागावी लागली होती. ज्ञानप्रकाशची मुंबई आवृत्ती 1 जानेवारी 1929 रोजी सुरू झाली. 18 सप्टेंबर 1871च्या अंकात इंग्रजांच्या पाश्चिमात्य संस्कृतीचा महाराष्ट्रातील समाजावर पडलेल्या प्रभावाचे वर्णन आहे. 12 नोव्हेंबर 1849च्या अंकात सुशिक्षित लोकांमध्ये मद्यपानाची सवय वाढत चालल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात आली होती. 3 डिसेंबर 1860च्या अंकात मुलांना अलंकाराऐवजी ज्ञानाने शोभावे असे म्हटले होते. वेश्यागमन व व्यभिचारावर देखील ज्ञानप्रकाशाने हल्ला केला होता. ब्राह्मणांनी ब्राह्मणोत्तरांना संस्कृत शिकवावे की नाही या विषयावरून ज्ञानोदय व ज्ञानप्रकाश यांच्यात चांगलीच जुंपली होती. पुढे या वादात प्रभाकर हे देखील उतरले. आता बघूया ज्ञानसिंधू 1842 मुंबई. 1842 मध्ये मुंबई येथे सुरू झाले. या पत्राचे संपादक वीरेश्वर सदाशिव छत्रे हे होते. इंग्रज वृत्तपत्राचे अनुकरण करून मृत्यूलेख देताना वरखाली काळसर जाड रेषा छापण्याची प्रथम प्रथा ज्ञानसिंधू मधूनच सुरू झाली. या पत्राने मिशनऱ्यांच्या चळवळीला पण विरोध केला. आता बघूयात 13 विचार लहरी. विचारतात बरं विचार लहरी 1852 आहे. हे साप्ताहिक 1852 मध्ये सुरू झाले. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी हे पत्र ख्रिस्ती मिशनऱ्यांना वाढत्या चळवळीला व त्यांच्या ज्ञानोदय पत्राचा प्रतिकार करण्यासाठी सुरू केले होते. हे पत्र 15 दिवसांनी प्रसिद्ध होई. यात जाहिरात नसे. प्रत्येक अंकाच्या शेवटच्या पृष्ठावर ज्ञानप्रकाश छापखान्यात खरी करण्यासाठी कृष्णाजी त्र्यंबक रांडे यांनी छापले. करणारासाठी छापखान्यात खरी करणारासाठी म्हणजे काय होते? प्रथम पृष्ठावर एखादी ओवी, पद, अभंग, अगर, कविता असे ज्यात ख्रिश्चन धर्माचा ढोंगीपणा व फोलपणा दाखवला आहे. मिशनऱ्यांच्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी विचार लहरीप्रमाणेच उपदेश चंद्रिका व सद्धर्म दीपिका ही पत्रेही जन्माला आलीत. आता 14वं बघूया. शुभसूचक 1856 आहे. या नावाचे साप्ताहिक साताऱ्याला 1856 मध्ये सुरू झाले. हे पत्र सातारा येथे यादव गोपाळ पेठेत रामचंद्र अप्पाजी हे छापत असत. तत्पूर्वी साताऱ्यात बोधामृत व शुभचिंतक ही पत्रे सुरू होती. आता बघूयात 15 इंदू प्रकाश जानेवारी 1862 मुंबई येथे. जानेवारी 1862 मध्ये विष्णू परशुराम पंडित यांनी इंदू प्रकाश सुरू केले. सुरक्षित नोकरीचा त्याग करून त्यांनी हे धाडस केले होते. ते 1924 पर्यंत सुरू होते. 1902 पासून इंदू प्रकाश दैनिक म्हणून सुरू झाले. ते मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत निघत असे. इंदू प्रकाशाच्या मराठी विभागाचे संपादक जनार्दन सखाराम गाडगीळ हे होते. पहिल्या 4 महिन्यात इंग्रजी विभागाचे संपादक न्यायमूर्ती मगो रानडे होते. त्यानंतर संपादक पद यांनी सोडले तरी पुढे पुष्कळ वर्ष ते त्यात लिहत असत. 1864 सालच्या सुमारास इंदू प्रकाशाचे उपसंपादक म्हणून विष्णू शास्त्री पंडित यांचे आगमन झाले. त्यांनी पत्रातून प्रामुख्याने विधवा विवाहाच्या पुरस्कारासाठी लेखन लिहिले. स्त्रियांच्या इतर प्रश्नावरही लिखाण केले. त्यांच्या काळात इंदू प्रकाश महाराष्ट्रात प्रसिद्धीस आला. इंदू प्रकाशाच्या इंग्रजी विभागाचे संपादन सर नारायण चंदावरकर यांनीही 6 महिने केले. पॉलिटिकल ऋषी या नावाने त्यांनी लेख लिहिले. सर दीनच्या वाच्या विष्णुपंत भाटवडेकर, प्रो भानु दामोदर, गणेश पादे इत्यादी प्रमुख अग्रणी व विद्वानांचा लाभ इंदू प्रकाशाला मिळाला. श्रीपाद अमृत डांगे व जोगडेकर यांनी देखील काही काळ इंदू प्रकाशाचे काम पाहिले. इंदू प्रकाशात न्यू अप लॅम्प फॉर ओल्ड या नावाची श्री अरविंद घोष यांची लेखमाला प्रसिद्ध झाली होती. इंदू प्रकाशात न्यू लॅम्प फॉर ओल्ड या नावाची श्री अरविंद घोष यांची लेखमाला प्रसिद्ध झाली होती. प्राचार्य नर फाटक हे देखील इंदू प्रकाशाचे संपादक होते. तसेच परशुराम शास्त्री रानडे व न्यायमूर्ती तेलंग यांनी देखील इंदू प्रकाशात लेखन केले. योग्य चालकाच्या अभावी इंदू प्रकाश पत्र व छापखाना बंद होण्याची वेळ आली. तेव्हा न्यायमूर्ती रानडेच्या विचाराने मुंबईच्या यंदे शेटजींनी इंदू विजय लिमिटेड कंपनी स्थापन करून पाध्ये यंदे मनेरीकर या सेक्रेटरीच्या साठ्याने इंदू प्रकाश मराठी दैनिक व इंदू
बँक हिंदू ऑफ बॉम्बे इंग्रजी दैनिक अशी 2 दैनिके सुरू केली. इंग्रजी लवकर बंद पडले, पण हिंदू प्रकाश पुढे बरेच दिवस यंदे शेटजी सुरू ठेवले. यावेळी नर फाटक मुख्य संपादक होते. सन 1920 मध्ये नॅशनल डेमोक्रेटिक कंपनीच्या ताब्यात हिंदू प्रकाशाची व्यवस्था सोपवण्यात आली. नंतर ही कंपनी बंद पडल्यामुळे हिंदू प्रकाश या वेळेच्या लोकमान्यात सामील करण्यात आले व लोकमान्याबरोबर तेही बंद पडले. आता बघूया तर नेटिव्ह ओपिनियन 1864. रावसाहेब वीणा मंडलिक, विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी नेटिव्ह ओपिनियन हे साप्ताहिक 1854 मध्ये सुरू केले. सुरुवातीला फक्त इंग्रजीतच निघत असे, पण 1866 पासून दोन्ही भाषेत सुरू झाले. पुढे नेटिव्ह ओपिनियन 1906 पर्यंत सुरू होते. स्वतः वीणा मंडलिक यांनी राष्ट्रगोप्तार दैनिकात इंग्रजी लेख लिहिले होते. रावसाहेब मंडलिक हे जरी उत्पादक व चालक होते तरी मामा परमानंद म्हणजेच नारायण महादेव हे संपादक म्हणून काम पाहत. मामानी नेटिव्ह ओपिनियनचा चांगला दर्जा राखत अल्पावधीतच त्याला लोकप्रिय केले. 1861 पासून नेटिव्ह ओपिनियनच्या एका पानावर हायकोर्टचे निवाडे देण्यात येत असत. 1885 ते 1888च्या काळात या पत्राने रखमाबाई खटल्यात सनातनी विचारसरणीला पाठिंबा दिला. त्यावेळचे गव्हर्नर सर बार्टर फ्रियर हे स्वतः नेटिव्ह ओपिनियनचे वर्गणीदार होते. 1871 मध्ये मंडलिकाने नेटिव्ह ओपिनियनची व्यवस्था दुसऱ्यावर सोपवली. मामा परमानंदही संस्थानी नोकरीतून निघून गेले. पुढे मामानी प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोण, सुबत पत्रिका, इंडियन स्पेक्टेटर व टाइम्स पत्रांसाठीही अपंग दिव्यांग परिस्थितीत लिखाण केले. नारायण महादेव परांजपे यांनी नेटिव्ह ओपिनियन हे पत्र काही दिवस चालवले. पुढे त्यांचे बंधू हरिभाऊ परांजपे यांनी देखील त्याचे काम पाहिले. दामोदर कृष्ण करंदीकर, रामभाऊ सहस्रबुद्धे ही मंडळी त्यात लिखाण करत. हिंदू प्रकाशचा दर्जा वाढवण्याला मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या पदवीधरांनी हातभार लावला. आता बघूयात 17वा अरुणोदय 1866 ठाणे. 1866 मध्ये ठाणे येथे अरुणोदय नावाचे पत्र सुरू झाले. काशीनाथ विष्णू फडके यांनी अरुणोदय सुरू केले. हे दीर्घकालपर्यंत म्हणजे सुमारे 45 वर्ष सुरू होते. 1885 साली स्थापन झालेल्या काँग्रेसच्या स्थापनेच्या आधी 20 वर्ष अरुणोदय मध्ये राजकारणावर एक परकीय सत्तेच्या उच्चाटनासाठी कसे संघटित प्रयत्न व्हायला हवेत याविषयी मार्गदर्शन व विवेचन देण्यात आले होते. अरुणोदय या पत्राने बातमीदार नेमण्याची प्रथा सुरू केली. यातील बातम्या इंग्रजी दैनिकावरून घेतल्या जात. सन 1911 मध्ये अरुणोदय पत्र व छापखाना सरकारी रोषाला बळी पडून बंद पडला. आता 18वा बघूया खानदेश वैभव 1867 धुळे खानदेशात पहिली वृत्तपत्र सुरू करण्याचा मान मिळवला. 1867 साली खानदेश वैभव हे पत्र गणपतराव वहाडकर वैद्य यांनी सुरू केले. या दैनिकाचे पहिले संपादक कवी विनायकराव यांनी यांचे थोरले भाऊ बळवंत जनार्दन करंदीकर यांनी भूषवले होते. हे वृत्तपत्र शिडा प्रेसवर छापण्यात येत असे. या दैनिकाचा प्रत्येक वर्षाचा पहिला अंक सोनेरी रंगाने छापला जात असे. आता बघूयात 19वावा हिंदू पंच. अरुणोदयच्या चालकांनी हिंदू पंचाची स्थापना केली. हिंदू पंच हे एक विनोदी पत्र होते. या पत्रात प्रचलित राजकीय घडामोडीचे चित्रमय दर्शन वाचकांना घडत असे. हिंदू पंच पत्रात राजकीय टीका विशेष येत असे. गोपाळ कृष्ण गोखले यांच्याविषयी काही व्यंगचित्र हिंदू पंचने प्रसिद्ध केली होती. या चित्रावर सरकारकडून आक्षेप घेण्यात आला. अत्याचारास चिथावणी व उत्तेजना देणारे पत्र म्हणून सरकारने हिंदू पंच बंद केला. सुबोध पत्रिका 1873. आता बघूयात प्रार्थना समाजाचे मुखपत्र सुबोध पत्रिका 1873 मध्ये सुरू झाले. सुबोध पत्रिकेत राजकारणाविषयक मजकूर नसायचा. फक्त समाजकारणात व त्यातही धर्मकारण हेच पत्रिकेचे क्षेत्र होते. मराठी, इंग्रजी व काही काळ गुजराती भाषेत ते प्रसिद्ध होई. सत्यमेव जयते या पत्राचे ब्रीदवाक्य होते. या पत्रात मामा परमानंद, राघव भांडरकर आणि न्यायमूर्ती तेलंग यांनी लेखन केले. आता बघूयात दीनबंधू. हे खूप वारंवार विचारलेला प्रश्न आहे. दीनबंधू आयोगाचा फेवरेट. 1 जानेवारी 1877 पुणे. कृष्णराव भालेकर यांनी पुणे येथे जानेवारी 1877 मध्ये दीनबंधू सुरू केले. त्यांनी आपले थोरले बंधू रामचंद्र यांच्या मदतीने भांडवल उभे केले. मुक्ताजी अप्पाजी कांबळे या मुंबईच्या गृहस्थांच्या मदतीने शिडा प्रेस विकत घेतली. नंतर तेलुगू माडी समाजातील सत्यशोधक जाया कराडी लिंगू यांनी टाईपचा छापखाना दिला. पहिल्या वर्षी फक्त 13 देणगीदार मिळाले. 1880 पर्यंत 380 मिळाले. मग पत्र चालवताना येणाऱ्या अडचणीमुळे त्यांना घर, जमीन, दागिने विकावे लागले. सनातनी ब्राह्मणावरील टीकेमुळे शारीरिक इजा पोहोचवण्याचाही धोका सहन करावा लागला. अखेर अनेक अडचणीमुळे नाईलाजाने त्यांनी दीनबंधूची सूत्रे मुंबईतील नारायण मेघाजी लोखंडे व रामजी संतोजी आवटे यांच्या स्वाधीन केले. 9 मे
9 मे 1880 रोजी दीनबंधू मुंबईहून प्रसिद्ध झाले. दीनबंधूच्या संपादनाची मुख्य जबाबदारी नारायण मेघाजी लोखंडे यांनी घेतली होती. दीनबंधूची जबाबदारी स्वीकारल्यावर त्यांनी गिरणीतील नोकरी सोडली. कामगाराचे संघटन व दीनबंधूचे संपादन यासाठी स्वतःला वाहून घेतले. मुंबई प्रांतातून प्रसिद्ध होणाऱ्या अँग्लो मराठी वृत्तपत्रामध्ये 1883 पासून दीनबंधू खपाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर तर सर्व भाषिक खपात तितक्याच क्रमांकावर होता. धोरणांवरून मतभेद झाल्यामुळे रामजी संतोजी आवटे हे दीनबंधूतून बाहेर पडले. लोखंडेंनी त्यांच्या मृत्यूपर्यंत 1897 जबाबदारी सांभाळली. त्यांच्यानंतर लक्ष्मण महादेव वाघमारे यांनी 1900 पर्यंत संपादन केले. दीनबंधूचे स्वरूप साप्ताहिक दीनबंधू दर रविवारी प्रसिद्ध होत असत. मृगपृष्ठावर जर्नल डिवोटेड टू द इंटरेस्ट ऑफ वर्किंग क्लास असे छापलेले असे. दीनबंधूचा लेखक परिवार मोठा होता. कृष्णराव भालेकरांचे हितोपदेश नावाचे सामाजिक काव्य, महात्मा फुले, अखंड गोपाळ, बाबा वलंकर व पंडित धोंडीराम नामदेव कुंभार यांचे अभंग आदी काव्यात्मक वाङ्मय प्रसिद्ध झाले. महात्मा फुलेंच्या शेतकऱ्यांचा असूडचे 2 भाग दीनबंधू मधून प्रसिद्ध झाले. 1905 मध्ये वासुदेवराव बिर्जे यांनी मुंबईहून दीनबंधू पुन्हा सुरू केले. यावेळी भगवंतराव पाडेकर यांनी त्यांना मदत केली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी तानुबाई बिर्जे यांनी दीनबंधूचे सूत्रे सांभाळली. 1909 ते 1912 या काळात दीनबंधूचे संपादक म्हणून विठ्ठल कोकाटे यांचे नाव आहे. एप्रिल 1912 पासून दीनबंधूचे अंक उपलब्ध आहे व त्यावर संपादक म्हणून तानुबाई बिर्जे यांचे नाव आहे. 1913च्या अखेरीस दीनबंधू बंद झाले. विठ्ठलराव नवले यांनी 10 जून 1927 रोजी पुण्याहून दीनबंधू पुन्हा सुरू केले. नवले परिवाराने ते 1890च्या दशकापर्यंत चालवले. आता बघूयात किरण. 22/1877 पुणे. आता किरण कोणी बघत असेल तर बघा, लाईक करा व्हिडिओला. 1877 मध्ये पुण्यात किरण हे पत्र सुरू झाले. महादेव बल्लाळ नामजोशी यांनी हे पत्र केशवराव साठे व अण्णासाहेब पटवर्धन यांच्या सहाय्याने काढले. ठिकठिकाणच्या बातमीदाराकडून बातम्या मागून किरण मध्ये विस्तृतपणे देण्यात येत असत. 1877 ते 78 मध्ये पडलेला दुष्काळ व 1877 मधील देशी वृत्तपत्रांवर निर्बंध घालणारा कायदा यासंबंधी किरणने सडेतोड टीका केली आहे. दुष्काळाची खरी जबाबदारी कोणाची यावर स्पष्ट विवेचन करून दुष्काळाविषयी आवश्यक ती आकडेवारी किरणमध्ये दाखवली जाईल. आता बघूया सत्यप्रकाश. 1877. सत्यप्रकाश हे बेने इस्रायल समाजाचे वर्तमानपत्र 8 सप्टेंबर 1877 रोजी सुरू झाले. उबेन अब्राहम कोरडेकर यांनी सत्यप्रकाश सुरू केले. बेने इस्रायल समाज महाराष्ट्रात मुंबई व फुलाड्यात बराच आहे. त्यांची मातृभाषा मराठीच आहे. या समाजातील सत्यप्रकाश हे पहिले पत्र आहे. 24 बघूयात. केसरी 1881 पुणे. केसरी व मराठा ही दोन्ही वृत्तपत्रे पुण्यात 1881 साली सुरू झाली. या दोन्ही वृत्तपत्रात लोकमान्य टिळक व आगरकर यांचा मोठा सहभाग होता. मराठा हे दैनिक 2 जानेवारी 1881 रोजी सुरू झाले. केसरी काही काळ साप्ताहिक स्वरूपाचे होते. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर केसरी व मराठा या वृत्तपत्राची जबाबदारी न. चिकेळकर यांच्याकडे आली. आता बघूयात 25. ससार. जून 1885 पुणे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी ससार नावाचे एक अनियतिकालिक काढले होते. जून 1885 मध्ये ससारचा पहिला अंक व ऑक्टोबर 1885 मध्ये दुसरा अंक निघाला, ज्याच्या मुखपृष्ठावर द इसेन्स ऑफ द ट्रूथ असा इंग्रजी उल्लेख असून हे लहानसे पुस्तक लोकहितार्थ केले असे म्हटले आहे. पहिला अंक ब्राह्मो समाज व प्रार्थना समाज यांच्या अंतरंगावर प्रकाश टाकतो व दुसऱ्या अंकात पंडिता रमाबाई व ताराबाई शिंदे यांच्यातील टीकेवर उत्तर देताना सुबुद्ध नागरिकांनी स्त्रियांच्या प्रश्नांचा विचार कोणत्या दिशेने करावा याचे विवेचन आहे. आता बघूया दीनमित्र. एप्रिल 1888. आयोगाचा फेवरेट. पुणे. गणपतराव सखाराम पाटील यांनी एप्रिल 1888 मध्ये पुणे येथून दिनमित्र मासिक सुरू केले. गणपत पाटील हे कृष्णराव भालेकर यांचे भाचे होते. दिनमित्रच्या मुखपृष्ठावर द फ्रेंड ऑफ पुअर आणि शेतकरी व कारागीर लोकांकरिता मासिक पुस्तक असे छापलेले असे. जे का रंजले गांजले हा संत तुकारामांचा अभंगही मुखपृष्ठावर असे. भालेकरांची बडीबा पाटील ही कादंबरी दिनमित्रातूनच प्रसिद्ध झाली होती. दिनमित्राचे संपादक गणपत पाटील यांचे वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी निधन झाले. त्यामुळे दिनमित्र बंद पडले. त्यानंतर कृष्णराव भालेकरांनी आपला मुलगा बहिणीला दत्तक दिला. हा मुलगा म्हणजेच दिनमित्र कार मुकुंदराव पाटील. दिनमित्र पुन्हा सुरू करण्यासाठी भालेकरांची सतत धडपड होती. अखेरीस 1910 साली मोठ्या प्रयत्नाने अहमदनगर जिल्ह्यातील सोमठाणे
येथील मंडळीच्या मदतीने भालेकरांनी छापखान्याचे सामान खरेदी केले, पण त्यानंतरच्या गंभीर आजारात त्यांचे 7 मे 1910 रोजी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांनी मुकुंदराव पाटील यांना जवळ बोलावून वृत्तपत्र किमान 12 वर्ष तरी चालविल असे त्यांच्याकडून वचन घेतल्यावर प्राण सोडला. पत्रकारितेवरील जीवापाड निष्ठेचे असे उदाहरण अपवादानेच आढळते. दिनमित्राची जबाबदारी मुकुंदराव यांच्यावर येऊन पडली तेव्हा त्यांचे वय अवघे 24 वर्षाचे होते. शिक्षण मराठी 3ऱ्या इयत्तेपर्यंत झाले होते. अनुभव नव्हता. मुकुंदराव पाटलांनी आपली शेती खंडाने देऊन 23 नोव्हेंबर 1910 रोजी सोमठाणे तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगरवरून कोणी बघत असेल तर बघा तिथे आहे ते, जेथे दिनमित्रचे पुनरुज्जीवन केले. सत्यशोधक विचाराचा प्रसार करणाऱ्या दिनमित्राचे प्रकाशन बंद पडण्याचा प्रयत्न कर्मठ ब्राह्मणांनी केला. दिनमित्राचा छापखाना शेतामध्ये होता म्हणून शेतीची जमीन बिगर शेतीसाठी वापरल्याची तक्रार ब्राह्मण कंपूने सरकारकडे केली. छापखान्याचे गाव शिंदे सरकारच्या जहागीरमध्ये होते, त्यामुळे मुकुंदरावांना ग्वाल्हेर दरबारातर्फे 750 रुपये दंड करण्यात आला. पत्र चालवू नये म्हणून दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आले, पण शाहू महाराज व भास्करराव जाधव यांनी मुकुंदरावांना उत्तेजन दिले. पुढे 25 फेब्रुवारी 1920 रोजी मुकुंदराव पाटील यांनी आपल्या तरवडी या छोट्या गावातून दिनमत्र सुरू केले. सत्यशोधक समाजाला दख्खन व विदर्भात पक्का ग्रामीण पाया मिळवून देण्यात या वृत्तपत्राची भूमिका महत्वाची होती. दिनमित्र साप्ताहिक दर बुधवारी प्रसिद्ध होत असे. त्याच्या मुखपृष्ठावर कै कृष्णराव भालेकर यांचे स्मरणार्थ असे छापलेले असे. दिनमित्राचे अंक जम्मू काश्मीर, कराची, पेशावर, बेळगाव, धारवाड, ग्वाल्हेर, जबलपूर, इंदूर येथे देखील जात असत. इंदोर पाहिजे होतं. दिनमित्रमधील अग्रलेख सारासार विचार असोडाचे फटके हे सदरे मुकुंदराव स्वतः लिहित असत. दिनमित्रामधील असोडाचे फटके लोकप्रिय सदर नांगरे या टोपण नावाने मुकुंदराव लिहित असत. काठीचे सपाटे हे सदर पंढरपूरचे दलित पुढारी डॉक्टर बाबासाहेबांचे सहकारी हरिभाऊ तोरणे हे वेस्कर या टोपण नावाने लिहित असत. मुकुंदराव पाटील हे भारतातील पहिले ग्रामीण पत्रकार मानले जातात. सोमठाणे व तरवडी या अगदी छोट्या खेड्यातून 1910 ते 1967 पर्यंत सलग 57 वर्षे दिनमित्र प्रकाशित केले. आता बघूया 27 राघव भूषण 1888 येवला. सत्यशोधक चळवळीचा प्रसार करणारे साप्ताहिक राघव भूषण हे नाशिक जिल्ह्यातील येवले येथे 1888 मध्ये निघाले. गुलाबसिंग कौशल हे या पत्राचे संपादक होते. आता 28 बघूया अंबा लहरी 1889 पुणे. पुण्यातून 1889 मध्ये सुरू झालेले हे पत्र मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून निघत असे. इंग्रजी विभागाचे संपादक नारायण रघुनाथ नवलकर होते. अंबा लहरीतील लेखनाचा विशेष रोग प्राथमिक शिक्षण सक्तीचे मोफत करण्यावर होता. 29 शेतकऱ्यांचा कैवारी 1889 मुंबई. दामोदर सावळाराम यंदे व रामजी संतूजी आवटे यांनी सुरू केलेल्या या पत्राचे संपादक यंदे होते. या पत्रात शेतकरी व मागासलेला समाज यांची सुधारणा व्हावी म्हणून चांगले लेख येत असत. हे सयाजीराव महाराजांना समजल्यावर आपल्या राज्यात एक मराठी पत्र असावे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. सयाजीरावांनी महाराजांनी यंदे व आवटे यांना बडोद्याला बोलावले. ते दोघे 1884 मध्ये बडोद्याला गेले. तेथे गेल्यावर त्यांनी बडोदा, वत्सल व सयाजी विजय हे पत्र सुरू केले, पण कैवारी बंद पडल्याचे दुःख त्यांना वाटत होते म्हणून त्यांनी माझगाव प्रिंटिंग प्रेसचा लिलाव घेतला व त्या छापखान्याचे नवीन नाव शेतकऱ्याचा कैवारी असे ठेवले. हा छापखाना त्यांनी भालेकरांच्या स्वाधीन केला. अशा रीतीने 1892 मध्ये भालेकरांच्या संपादनाखाली शेतकऱ्याचा कैवारी परत सुरू झाले. भालेकरांसोबत वासुदेव बिर्जे हेही होते. शेतकऱ्यांचा कैवारी या पत्रावर द ॲडव्होकेट ऑफ द ॲग्रिकल्चरिस्ट असे इंग्रजी नाव छापलेले असे. दर रविवारी इंग्रजी मजकूर देखील पत्रात येत असे. इंग्रजी विभागाची जबाबदारी वासुदेवराव बिर्जे यांच्यावर होती. शेतकरी सुशिक्षित करणे व सुखी करणे हे या पत्राचे ध्येय होते. भालेकरांनी या पत्रातून शेतकऱ्यांचे शोषण व दारिद्र्य यांचे दर्शन घडवणारे चित्रे प्रकाशित केली. आता बघूया 30 महाराष्ट्र 1897 गोपाळ अनंत उर्फ दादासाहेब ओगले यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र हे वृत्तपत्र सुरू झाले. महाराष्ट्रात सुरुवातीला साप्ताहिक होते, नंतर द्विसाप्ताहिक व नंतर दैनिक म्हणून प्रसिद्ध झाले. दादासाहेब लोकमान्य टिळक मानत. साहजिकच महाराष्ट्र या वृत्तपत्राने टिळकांच्या जहाल भूमिकेची पाठराखण केली. प्रसिद्ध साहित्यिक गजानन त्र्यंबक माडखोलकर हे देखील महाराष्ट्रामध्ये सामील झाले होते. हे वृत्तपत्र पुढे काँग्रेस पक्षाचे पत्र झाले. आता 31 बघूया दैनिक गुराखी 1899 मुंबई येथील.
गुराखी या वर्तमानपत्राचे चालक व संपादक विनायक नारायण भाले हे होते. गुराखी हे वृत्तपत्र त्याच्यावर भरल्या गेलेल्या राजद्रोहाच्या खटल्यामुळे गाजले. लोकांची मने कायदेशीर राज्याच्या विरुद्ध भटकवल्याचा आरोप गुराखीवर करण्यात आला होता. आता बघूयात मराठा दिनबंधू पुणे. 1900 मध्ये दिनबंधू बंद झाल्यानंतर भास्करराव जाधव यांनी मराठा दिनबंधू या नावाने पत्र काढले. मराठा दिनबंधूच्या पहिल्या पानावर विद्येत मागासलेल्या सर्व लोकांकरिता असे शब्द असत. बळवंतराय राणे आज गावकर यांनी संपादक म्हणून काही काळ काम पाहिले. मराठा दिनबंधूचे दलित पुढारी शिवराम जानबा कांबळे यांचे लेख प्रसिद्ध होत असत. आता 33 बघूयात राष्ट्रमत 29 जून 1908 मुंबई 29 जून 1908 रोजी टिळकावर खटला सुरू झाला. याच दिवशी त्यांच्या अनुयायांनी राष्ट्रमत दैनिक सुरू केले. केसरी पुण्याहून निघणारे साप्ताहिक होते, त्यामुळे मुंबईला अशा दैनिकाची गरज होती. सीताराम पंत म्हणजे सीके दामले या पत्राचे संपादक होते. हे दामले म्हणजे कविवर्य केशवसूत यांचे बंधू. वामन जोशी, गोपाळ ओगले व दत्तात्रय कालेलकर हे तेथील कर्मचारी होते. गणपतराव सोमन व वीर वामनराव गोपाळ जोशी हे टिळक भक्त मंडळी हौसेन या लिखाण करीत. यात जोसेफ बॅप्टिस्टा हे इंग्रजीत लिहित. जोसेफ बॅप्टिस्टा या नावाचे इंग्रजी लिहित होते. बाबासाहेब सोमनकार हे देखील लिहित असत. गोपाळराव ओगले व हरिभाऊ पाठक यांची मदत होत असे. सावरकरांची कोणती होती कविता? सागरा प्राण तडमडला. कोणाकोणाला होती सांगा बरं, हात वर करा लवकर. ही कविता प्रथम राष्ट्रमतेनेच प्रकाशित केली होती. राष्ट्रमतचे कार्यालय पुढे राष्ट्रवादी तरुणांचा अड्डाच बनले व लोक त्याला राष्ट्रमठ म्हणून ओळखू लागले. ते एक प्रकारे टिळकपंथीयांचे केंद्र बनले होते. 1910 सालच्या प्रेस ऍक्टनुसार राष्ट्रमतकडून 5,000 रुपये तारण म्हणून मागण्यात आले. याचा परिणाम म्हणून राष्ट्रमतचे प्रकाशन बंद करण्यात आले. आता बघूयात बॉम्बे क्रोनिकल 1910 फिरोजशाह मेहता. बॉम्बे क्रोनिकल हे मुंबईमध्ये 1910 साली फिरोजशाह मेहता यांनी सुरू केलेत. यावेळी ज्यांना जे.बी. पेटिट यांची मदत झाली. 1913 ते 1919 पर्यंत बी.जी. हर्निमन हे बॉम्बे क्रोनिकलचे संपादक होते. हर्निमन यांनी रॉलेट ऍक्टचे नामकरण ब्लॅक बिल असे केले होते. या वृत्तपत्रात सय्यद अब्दुल्ला बरेलवी यांनी देखील लिखाण केले होते. 1924 ते 1948 या काळात ते संपादक होते. आता बघूयात विश्वबंधू. दिनबंधू सारखंच विश्वबंधू 1911 पुणे. शाहू महाराजांच्या प्रेरणेने बळवंत कृष्ण पिसाळे यांनी विश्वबंधू हे पत्र 1911 मध्ये कोल्हापूर येथे सुरू केले. ब्राह्मणाच्या मक्तेदारीवर व टिळक पक्षाच्या स्वार्थी राजकारणावर विश्वबंधू अतिशय कठोर हल्ले करीत असे. विश्वबंधू दर रविवारी प्रसिद्ध होत असेल. त्याची वार्षिक वर्गणी 3 रुपये होती. किती कमी होती, पण तेव्हाचे 3 रुपये म्हटलं तरी. या पत्रात ब्राह्मणेतर वर मागासलेल्या वर्गाच्या हिताबद्दल निर्भीड चर्चा होत असे. आता 36 बघूया दैनिक संदेश 1915 मुंबई. अच्युतराव कोलटकर यांनी 1915 मध्ये मुंबई येथून दैनिक संदेश सुरू केले. कोलटकर हे शिक्षक होते. संदेश सुरू करण्यापूर्वी शुभसूचक व शाहू या पत्रातून त्यांनी लेखन केले होते. दैनिक, साप्ताहिक व पुन्हा दैनिक असा या वृत्तपत्राचा प्रवास आहे. साहित्य, युद्धविषयी बातम्या व जागतिक घडामोडी यांची माहिती दिल्यामुळे संदेश इतर वृत्तपत्रापेक्षा वेगळेपण राखून होता. तसेच टिळकांची भाषणे देखील यातून प्रसिद्ध होत असत. आता बघूया 37 लोकसंग्रह 11 जून 1919 पुणे. कवी मोरोपंतांचे वंशज रामकृष्ण दत्तात्रय पंत पराडकर यांनी हे पत्र सुरू केले. शंकरराव लवाटे हे मुख्य संपादक होते. या पत्राला दावी गोखले, लक्ष्मण भोपटकर, शंकरराव लवाटे, वाकरू भावे, बाबासाहेब सोमन, विनायकराव भुसकुटे, शंकरराव देव यांचे सहकार्य लाभले. एका दिवसात 2 आवृत्त्या काढण्याचा पराक्रम या पत्राने केला आहे. लवाटे हे टिळक चळवळीचे पुरस्कर्ते होते. लोकसंग्रहाचे महत्वाचे काम म्हणजे संदेशमधून टिळकावर होणाऱ्या टीकेला सडेतोड उत्तर देणे. आर्थिक अडचणीमुळे 1923 मध्ये हे दैनिक बंद पडले. आता 19 मध्ये सुरू झाले आणि 23 मध्ये बंद पडले. आता 38 बघूया सत्योदय 1915 करजगाव. जानेवारी 1915 पासून करजगाव विदर्भ येथून विदर्भात करजगाव कुठे आहे मला आता बघावं लागेल शोधून. करजगाव विदर्भ येथून सत्योदय मासिक प्रकाशित होत असे. कृष्णाजी
कारकजी चौधरी हे संपादक होते. विदर्भात सत्यशोधक विचारांच्या प्रसाराचे कार्य सत्यदोयने केले. हे पत्र शेतकरी व मागासलेल्या वर्गासाठी होते. मूक करोती वाचन पंगू लंघयते गिरीम हे सत्यदयचे ब्रीद होते. आता 39 बघूया. जागरूक 19 जुलै 1917 पुणे. वालचंद कोठारी यांनी सत्यशोधक चळवळीच्या प्रसारासाठी जागरूक हे साप्ताहिक पुणे येथून 1917 मध्ये सुरू केले. जागरूक मध्ये सत्यशोधक तत्वाचा पुरस्कार करण्यात आला. तसेच आपले प्रतिनिधी निवडण्याचा हक्क आपल्याला असावा या मताचे जागरूकने जोरदार पुरस्कार केला. एकूण किती आहे? बस अरे बापरे. आता इथपर्यंत पूर्ण वृत्तपत्र आहेत 72. तेवढे आपण बघूया आणि उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे. 40वा आहे तर जागृती. 25 ऑक्टोबर 1917 बडोदा. भगवंतराव पार्लेकर यांनी बडोदा येथून जागृती हे साप्ताहिक सुरू केले. नाहीतर 1 तासाचा व्हिडिओ झाला की आपण बंद करून देऊया, कारण मग तो अपलोडिंगसाठी त्रासदायक होतो. त्यामुळे मग बाकीचा उर्वरित भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघून घेऊयात. 5 मिनिटं राहिले आहेत. भगवंतराव पाडेकर यांनी बडोदा येथून जागृती हे साप्ताहिक सुरू केले. मराठा शिक्षण परिषदेच्या प्रचार कार्यासाठी वर्तमानपत्राची आवश्यकता वाटू लागल्याने त्यांनी जागृती सुरू केली. हा अंक दर शनिवारी प्रसिद्ध होत असे. विठ्ठलरामजी शिंदे देखील यातून लिहित असत. जानेवारी 1949 मध्ये जागृती बंद पडले. आता 41 बघूया तर डेक्कन रयत. 3 ऑक्टोबर 1918 पुणे. डेक्कन रयत संघाची स्थापना 1916 साली झाली. या संघटनेचे मुखपत्र म्हणून अण्णासाहेब लट्टे व वालचंद कोठारी यांनी 3 ऑक्टोबर 1918 रोजी पुणे येथे डेक्कन रयत हे इंग्रजी पत्र सुरू केले. या पत्राला शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली होती. दक्षिणेतील जस्टिस पत्रामध्ये आपली बाजू इंग्रज सरकार व इंग्रज येणाऱ्या लोकांपुढे मांडणे हे पत्र सुरू करण्याचा उद्देश होता. 42 बघूया. सत्यप्रकाश 1919 तासगाव. नारायण रामचंद्र विभूते यांनी हे साप्ताहिक सुरू केले. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या ग्रामीण भागात सत्यप्रकाश हे सत्यशोधक समाजाचे विचार पोहोचवले. 43 बघूया. विजयी मराठा. डिसेंबर 1919 पुणे. श्रीपतराव शिंदे यांनी 1 डिसेंबर 1919 पासून विजयी मराठा हे साप्ताहिक पुण्याहून सुरू केले. मराठा व विद्येत मागासलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी राजकीय, सामाजिक, धार्मिक व शिक्षणदायी विषयावर लेख व त्यात प्रसिद्ध होत. शेतकरी व मजकूर सुखी तर जग सुखी असे विजयी मराठाचे ब्रीद होते. विजयी मराठा हे ब्राह्मणेतर पक्षाचे मुखपत्र मानले जात असे. तसेच बहुजन समाजाचा केसरी म्हणून देखील तो ओळखला जात असे. यात दिनकरराव जवळकर, भवानी तलवार या टोपण नावाने तलवारीचे वार हे सदर लिहित. सीताराम तारकुंडे, महर्षी शिंदे, शंकरराव मोरे, आनंदीबाई शिर्के यांनी विजयी मराठा मध्ये लेखन केलेले आहे. बहुजन समाजातील लेखक व संपादकाची पिढी घडवण्याचे कार्य विजयी मराठा यांनी केले आहे. 44 बघूया. गरिबांचा कैवारी. 1920 कोल्हापूर येथे 1920 मध्ये शाहू महाराजांच्या प्रोत्साहनाने गरिबाचा कैवारी हे साप्ताहिक बाबूराव यादव यांनी सुरू केले. या साप्ताहिकाची वर्गणी 3 रुपये होती. 45 आहे भगवा झेंडा. 1920 कोल्हापूर. दत्ताजीराव कुर्णे यांनी शहा महाराजांच्या प्रेरणेने 1920 मध्ये भगवा झेंडा हे पत्र सुरू केले. नंतर ते जर्नलिझमच्या अभ्यासासाठी अमेरिकेत गेल्यावर काही काळ हे पत्र बंद झाले. पण 1925 मध्ये कुरणनेही राजाराम प्रिंटिंग प्रेसची स्थापना करून भगवा झेंडा पुन्हा सुरू केला. भगवा झेंडा दर गुरुवारी प्रकाशित होत असे. 46 तरुण मराठा. 1920 कोल्हापूर. सखाराम पांडुरंग सावंत यांनी शाहू महाराजांच्या प्रेरणेने 1920 मध्ये नियतकालिक कोल्हापूर वरून सुरू केले. नंतर शाहू महाराजांनी दिनकरराव जवळकर यांना कोल्हापूरला बोलावून त्यांचे स्वाधीन केले. 47 बघूया. राष्ट्रपीठ. 9 मे 1921 बेळगाव. भुजंगराव दळवी, शामराव भोसले, देवराव बीजे, कृष्णाजी बळवंतराव काकतीकर, वकील शामराव देसाई या सर्वांनी मिळून शिवाजी प्रिंटिंग प्रेस असोसिएशनची स्थापना केली. त्या वतीने मे 1921 मध्ये राष्ट्रपीठ साप्ताहिक बेळगाव येथून सुरू झाले. याचे संपादक शामराव भोसले हे होते. ते 1925 पर्यंत होते. नंतर शामराव देसाई, भाई दाजीबा देसाई व राजाभाऊ पाटील हे होते. राष्ट्रवीर पत्र द ऑर्गन ऑफ पेप ब्राह्मण पार्टी असे छापले जाईल. 2021 मध्ये राष्ट्रवीरची शताब्दी साजरी करण्यात आली. शाहू महाराजांच्या प्रेरणेतून सत्यशोधक समाजाच्या प्रचाराच्या भूमिकेतून सुरू झालेले व 100 वर्ष पूर्ण करीत असलेले राष्ट्रवीर हे एकमेव पत्र आहे. राष्ट्रवीर अजूनही सुरूच आहे. 48 बघूयात. प्रबोधन. 16 ऑक्टोबर 1921 मुंबई. प्रबोधन पक्षिकाचा पहिला अंक ऑक्टोबर 1921 मध्ये मुंबईत प्रसिद्ध झाला. संपादक अर्थातच केशव सीताराम ठाकरे. पत्राच्या मुखपृष्ठावर उत्तिष्ठित जागृत प्राप्य वर्णी बोधत असे वाचन छापले जाईल. त्याच्यावर इंग्रजीतील ओळी असत. प्रबोधन या fortnightly journal devoted to the social, religious and moral
जनरेशन ऑफ द हिंदी सोसायटी. प्रबोधनच्या पहिल्या अंकापासून कवी वसंत विहार उर्फ श्री जोशी यांच्या सामाजिक कविता प्रसिद्ध होत. 1925 पासून प्रबोधन मासिक रूपाने प्रकाशित व्हायला लागले. प्रबोधनने सामाजिक सुधारणाचा विवेकी पुरस्कार केला, त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक समाज हितचिंतकांनी प्रबोधनला पाठिंबा दिला. तर प्रखर लेखणीमुळे काहींनी प्रबोधनला ब्राह्मण द्वेषी म्हणण्यास सुरुवात केली. 1923 मध्ये प्रबोधनचे स्थलांतर साताराजवळील पाडळी येथे झाले. तेथे ब्राह्मण इतर नेत्यांशी मतभेद झाल्याने ठाकरेने पुण्यात येऊन सदाशिव पेठेतून प्रबोधन सुरू केले. पुण्यातही प्रबोधनच्या कार्यात अनेक अडथळे आणले गेल्यामुळे त्यांनीही पुणे सोडले. 49 बघूया संजीवन. नोव्हेंबर 1921 पुणे. दत्तात्रय भीमाजी रणदिवे यांनी संजीवन हे पाक्षिक पुणे येथून सुरू केले. एकूण 8 पृष्ठाचे पाक्षिक वसंत छापखाना पुणे येथे छापले जाईल. 50 बघूया शिवछत्रपती 1921 पुणे. शाहू महाराजांच्या प्रेरणेने कीर्तिवानराव निंबाळकर व केशवराव बागडे यांनी शिवछत्रपती साप्ताहिक पुणे येथून सुरू केले. यातून शिवस्मारक ब्राह्मणेतर चळवळ या संबंधित अक्रकम लेख येत. 51 बघूया श्री शिव स्मारक 1922 तरुण मंडळ पुणे या संस्थेतर्फे श्री शिव स्मारक हे साप्ताहिक 1922 साली सुरू झाले. केशवराव जेदे यांचे संपादक होते. शिवाजी महाराजांचे स्मारक पुण्यामध्ये उभारण्याच्या पार्श्वभूमीवर मराठ्यांची बाजू निर्धोकपणे मांडण्यासाठी हे पत्र सुरू करण्यात आले. केशवराव जेदे व दिनकरराव जवळकर यांनी श्री शिव स्मारक मधून आपल्या विरोधकावर कडाडून टीका केली. हे साप्ताहिक जेदे मॅन्शन्स पुणे येथून प्रकाशित होत होते. आता बघा सिंध मराठा 1924 कराची. रामचंद्र सावंत यांनी 1924 मध्ये कराची येथे सिंध मराठा हे साप्ताहिक सुरू केले. यावर जनसेवा हीच ईश्वर सेवा यावी न दुसरा धर्म न ठावा असे वचन असे सिंध मराठा हे वर्गणी गोळा करण्यासाठी कराची मध्ये स्वयंसेवक नेमले होते. हे विशेष रामचंद्र सावंत हे तत्कालीन शैक्षणिक व सामाजिक जीवनातील मोठे व्यक्तिमत्व होते. त्यांनी कराची येथे 1912 ते 13 मध्ये मराठा एज्युकेशन सोसायटी ही संस्था स्थापन केली. सिंध मराठाचे दुसरे संपादक दत्तात्रय अनावकर हे होते. आता बघूयात नवयुग 53 आहे. आणि 15 फेब्रुवारी 1925 मुंबई ब्राह्मणेतर पक्षाचे नेते केशव सीताराम बोले उर्फ बाबासाहेब बोले यांनी फेब्रुवारी 1925 रोजी नवयुग साप्ताहिक मुंबईतून सुरू केले. पहिली 2 वर्षे ते साप्ताहिक हिंदू प्रकाशाच्या छापखान्यात प्रसिद्ध केले होते. आता 54 बघूया हंटर मे 1925 कोल्हापूर. हरिभाऊ लक्ष्मण चव्हाण यांनी मे 1925 वाचलं ना मी. मे 1925 मध्ये हंटर हे साप्ताहिक कोल्हापूर वरून सुरू केले. सुरुवातीच्या 13 अंकांनंतर दत्तात्रय सखाराम जाधव व खांडेराव गोपाळराव बागल यांची संपादनाची जबाबदारी सांभाळली. हंटरच्या मुखपृष्ठावर फणसा अंगी काटे, आत अमृताचे साठे, नारळ वरुता कठीण, परी अंतरी जीवन हा शेख मुहम्मदचा प्रसिद्ध अभंग छापला जात असे. तसेच अस्पृश्यद्वार, ब्राह्मणेतर हितसंवर्धन, माणुसकीच्या हक्कासाठी, अज्ञजनांच्या सेवेसाठी अशीच वचने मुखपृष्ठावर छापली जात असत. हंटरने अस्पृश्यता निवारण, हिंदू मुस्लिम ऐक्य, खादी प्रचार, जातीभेद निर्मूलन यासाठी आग्रही भूमिका घेतली. खंडेराव बागल यांनी फेब्रुवारी 1930 पर्यंत हंटर चालविला. 55 बघूया मजूर 1925 पुणे येथून 1925 मध्ये मजूर हे पत्र सुरू झाले. पत्राचे संपादक, प्रकाशक व मुद्रक रामचंद्र नारायण लाड हे होते. मजूरचे संपादकीय लिखाण दिनकरराव जवळकर यांनी केले. 55 मजूर वाचत होतं. 1925 पुणे येथून 1925 मध्ये मजूर हे पत्र सुरू झाले. पत्राचे संपादक, प्रकाशक व मुद्रक रामचंद्र नारायण लाड हे होते आणि मजूर संपादकीय लिखाण दिनकरराव जवळकर यांनी केले. मजूर 4 पानी पत्र होते. महात्मा फुले पुतळा प्रकरण, छत्रपती मेळे देशाचे दुश्मन प्रकरण अशा मुद्द्यावर मजूरने ब्राह्मणावर टीका केली. मजूरला शह देण्यासाठी टिळकपंत यांनी संग्राम हे पत्र काढले. मजूर व संग्राम हे दोन्ही पत्रे दर शनिवारी प्रकाशित होत असत. दोन्ही पत्रांनी एकमेकावर टीका केली. मजुराच्या लेखांची शीर्षके जहाल व प्रक्षोभक असत. आता 56 बघूयात कर्मवीर 1 ऑक्टोबर 1925 कोल्हापूर. कर्मवीर पाक्षिक कोल्हापूर येथून 1 ऑक्टोबर 1925 पासून सुरू झाले. कर्मवीरचे संपादक श्री आ भोसले होते. श्री शास्त्र जगद्गुरू करवीर यांच्या आश्रयाखालील पाक्षिक पत्र असे मुखपृष्ठावर छापलेले असे. कर्मवीर हे ब्राह्मणोत्तराच्या सामाजिक व धार्मिक चळवळीस वाहिलेले होते. कर्मवीरच्या पहिल्या पानाच्या वरील बाजूस छत्रपती शाहू महाराजांचा फोटो असे व त्याखाली राजश्री शाहू छत्रपती महाराजांच्या स्मरणार्थ असे छापलेले असे. 57 बघूया नवप्रभा
1925 सावंतवाडी, बाबासाहेब रामचंद्र घोरपडे यांनी सावंतवाडी येथून 1925 मध्ये नवप्रभा सुरू केले. स्वातंत्र्य विचारांचे उच्च ध्येयाचे साप्ताहिक अशी जाहिरात नवप्रभाने केली होती. आता 58 बघूया. सत्यवादी 21 मे 1926 रोजी सातारा येथील बाळासाहेब पाटील यांनी भाऊराव पाटील यांच्या आशीर्वादाने सातारा येथे या पत्राची सुरुवात केली. सत्यवादीने राजश्री शाहू छत्रपती महाराज विशेषांकासोबत अनेक विशेषांक काढले. खास अंकाचे राजे अशी पदवी सत्यवादीकरांनी मिळवली होती. 25 फेब्रुवारी 1927 रोजी सत्यवादींच्या सांगली कार्यालयास महात्मा गांधीजींनी भेट दिली होती. 1945 साली सत्यवादी द्विसाप्ताहिक व 1947 पासून दैनिक रूपात प्रकाशित करण्यात आले. आता 59 बघूया. ब्राह्मणेतर 14 जुलै 1926 वर्धा. व्यंकटराव गोडी यांनी 14 जुलै 1926 रोजी वर्ध्याहून ब्राह्मणेतर हे साप्ताहिक सुरू केले. पत्रावर ब्राह्मणेतर पक्षाचे साप्ताहिक असा उल्लेख होता. ब्राह्मणेतर पक्षाचे मुखपत्र असे पत्राचे स्वरूप होते. मुखपृष्ठावर ब्राह्मणेतराचे ब्रीद सांगणाऱ्या कवी धनुर्धर यांच्या पुढील काव्यपंक्ती होत्या. मज म्हणती ब्राह्मणेतर ध्येय माझे देशोद्धार, घेई दिनाचा कैवार, हेच ठरले ब्रीदसार. 1926 सालच्या वराड मध्य प्रांतात प्रांतिक कायदे मंडळाच्या निवडणुकाच्या तोंडावर ब्राह्मणेतर पत्र सुरू झाल्याने राजकारणाला प्राधान्य दिलेले आढळते. ब्राह्मणेतर तरुणांना नोकरी मिळवून देण्यासाठी त्यांनी नावे नोंदवण्याचे आवाहन या पत्राने केले. वराडमध्ये सत्यशोधक विचारांच्या प्रसाराचे व ब्राह्मणेतर पक्षाच्या प्रचाराचे मोठे कार्य या पत्राने केले. आता 60 बघूयात. महाराष्ट्र केसरी 1931 अमरावती. महाराष्ट्र केसरी हे साप्ताहिक 1931 साली अमरावतीहून सुरू झाले. वराड मध्य प्रांत शेतकरी संघाचे साप्ताहिक मुखपत्र असे या पत्राच्या मुखपृष्ठावर छापलेले असे. विदर्भ प्रिंटिंग प्रेस अमरावतीला ते छापले जाई. शामराव यादवराव गुंड हे या पत्राचे संपादक व प्रकाशक होते. दलपतसिंह चव्हाण यांनी संपादक म्हणून काम केले. आता बघूया हा प्रतिनिधी 15 ऑगस्ट 1926 वसई. ठाणे जिल्हा ब्राह्मणेतर काँग्रेस तर्फे प्रतिनिधी हे पाक्षिक सखाराम हरी कोल्हटकर गोलटकर आहे बरं. कोल्हटकर वेगळे आहे. सखाराम हरी गोलटकर यांच्या संपादक खाली 15 ऑगस्ट 1926 रोजी वसई येथे सुरू झाले. आता बघूयात 65 क्रांती 1 मे 1927 मुंबई. मुंबईमधून सुरू झालेले हे वृत्तपत्र डाव्या चळवळीचे महत्वाचे वृत्तपत्र मानले जाते. कामगार व शेतकरी चळवळीचे मुखपत्र असे विरुद्ध या वृत्तपत्राने लावले. संपादकत्वाखाली 15 ऑगस्ट 1926 रोजी वसई येथे सुरू झाले. आता बघूया तर 62 क्रांती 1 मे 1927